हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज व्लॉग बनवण्याचं काही स्पेशल कारण म्हणजे स्पेशल असं नाही म्हणता येणार, पण तुम्हाला माहितीच आहे आता हे पाईप क्लिनरचं खूप चालू आहे, त्याचा ऑर्डर्स आहेत, त्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर आता गणपती आले तर सगळी डेकोरेशनची तयारी, काय प्लॅनिंग वगैरे सगळं करावं लागेल. मग त्याच्याबद्दलच चालू आहे चालेल. सगळं. डेकोरेशन काय करायचं, तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे डेकोरेशन? तर मी आता जॉब वरून आलोय, बोलली मला मदत करा. हे बघा यांनी बनवले जास्वंदीची फुलं, आवडतात बाप्पाला. तर आता बाप्पासाठी एवढी मेहनत घेतलीच पाहिजे. ऍक्च्युली जास्वंदीच्या फुलांच्या हारची खूप म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे त्या गोष्टीचा, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्या गोष्टीला. तर चालू आहे सगळं. अजून पण वेगवेगळ्या कलरची सुद्धा फ्लावर्स जास्वंदीचे बनवलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा, मी कॉन्टॅक्ट नंबर देईन, तर तुम्ही सांगा नक्कीच. तुम्ही काय आयडिया द्याल गणपतीची डेकोरेशनची, ते तुम्ही सांगा आम्हाला. तर 1 महिनाच राहिला आहे, एक सगळीकडे तेच महिनाच चालू आहे. झालाय, सगळीकडे तेच चालू आहे. काय करायचं डेकोरेशन यंदा, आमचा पण विचार चालू आहे. काय करायचं काय सुचत नाही सध्या. अजून आहेत आयडिया खूप साऱ्या, बघू आता कसं काय होतंय काय. आणि इकडे ऑर्डरवर ऑर्डर चालू आहेत. त्याला पिंक कलर, हा आणि हा असा टॅप टॅप करायचं, फक्त घासायचं नाही. हा तर शिकवते, नवऱ्याला पण आलं पाहिजे ना, कसं पटकन एमर्जन्सी मध्ये काय हेल्प लागली तर आलं पाहिजे त्याच्यासाठी. तर घासायचं नाही, असं टॅप टॅप करायचं मिक्स करून. हा आणि हा ना. तो नाही, हा आणि हा. आता तर 3 जास्वंदीच्या माळा, रेड कलर पण खूप महाग झालेला आहे, रेड कलर भेटत पण नाहीये माहितीये का खूप. त्याच्यामुळे रेट वाढवलाय रेड कलरचा, आणि मग मला माळेसाठी पण रेट वाढवायला लागतो. दोनच आहेत वाईट. व्हाईट आहे बनवायचे, त्याचा व्हाईटचे 5 फुलांचा माळ बनवायचे. एक फुल झालंय. आर्ट आर्ट. तुम्हाला जर काही गणपती डेकोरेशनच्या सोप्या आयडिया माहिती असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. आता गणपती आले तर टाइम नाही भेटत आहे सगळ्या गोष्टी करायला, शूट पण करायचे आहेत, टाइमच नाही. हो, नाळी पण शूट राहिला बाकी तुझा. हा करायचंय, कधी करणार आहे, केला नाही अजून. हेच कम्प्लीट नाही होत तर कधी करणार. अजून मला गणपती सुद्धा बनवायचा आहे, माती वगैरे सगळं आणून ठेवलंय. त्याची व्हिडिओ बनव ना एक. हा अजून मग तेवढा टाइम तर भेटला पाहिजे. अशी एक एक पाकळी बनवून 5 पाकळ्यांचं एक फुल होतं, तसं पाकळ्या बनवायला लागतात. तुम्हाला पण आवडेल का हे सगळं बघायला, तर तुम्ही मला सांगा, तसं मी व्हिडिओ टाकत जाईन. कारण मी विचार करते की नेक्स्ट व्हिडिओ कशावर टाकायची, याच्यातच माझा वेळ निघून जातो. आपल्या लास्ट व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आहे, जे पाईप क्लिनरचं मी स्टॉलचं ओपनिंग केलेलं त्याची व्हिडिओ टाकलेली, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय. त्याच्यात ऑर्डर आले त्या आणि करते आता. त्याच्याच ऑर्डर्स चालू आहेत. मला माहिती नव्हतं याला असं चांगलं रिस्पॉन्स भेटेल, म्हणजे मी असं रॅन्डम जस्ट चालू केलं होतं. त्याच्यानंतर मी बोलली बघूया एक ट्राय मारून, तर रिस्पॉन्स भेटला. याचं काही मी क्लास वगैरे काही लावलं नाही, माझी मी शिकली बघून बघून. क्लास तर मी कुठल्याच गोष्टीचा लावलेला नाहीये. टॅलेंटेड ब्रो, टॅलेंटेड. टॅलेंट गेल्या वर्षी आपली मूर्ती याची होती, मोदक होती, बालमूर्त. पण या वर्षी पण बालमूर्तच हवे मला. ती बघायला जायला आता काय. पण थोडी वेगळी पाहिजे.
बालमूर्ती असली का कसा एक आनंद असतो. मला ऍक्च्युली दगडूशेठ पाहिजे होता, पण बघू आता काय पसंत येत आहे. आपल्या नशिबात काय, गेल्या वर्षी सारखी आपलं नशीब. गेल्या वर्षीची गणपतीची स्टोरी तुम्हाला सांगू तर, म्हणजे गेल्या वर्षी आमचं लग्न झालं तर आम्ही ठरवलेलं की लग्न झाल्यानंतर गणपती बसवायचा आपल्या घरात 1.5 दिवसाचा. तर मग गणपती चॉईस करण्यासाठी आम्ही पेंटचे सगळे कारखाने, परत गडब वडखळ त्या साईडला खारघर पूर्ण, म्हणजे टोटल जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्या आपल्या एरियात फिरलो. पण आम्हाला एक पण अशी पसंत येत नव्हती. त्याच्यानंतर आम्हाला मूर्ती 15 दिवस बाकी असताना नावडे कॉलनीमध्ये आम्ही जिथे राहतो ना, तिथेच आम्हाला पसंत आली आणि आम्ही तिथूनच ऑर्डर केली होती. म्हणजे एवढी परीक्षा घेतली. आणि त्याचा एक किस्सा सांगायचा म्हणजे, तीच मूर्ती सेम मला 1-2 महिन्या आधी असंच रॅन्डम वॉलपेपर असतात ना आपले गणपतीचे, त्याच्यातून मला आवडलेलं, तर मी सेव्ह करून ठेवलेली. आणि नेमकी काय असं डोक्यात नव्हतं आणि सेम टू सेम तशीच मूर्ती आम्ही सिलेक्ट केली. काहीच माहिती नव्हतं की तशीच मूर्ती आमच्या सोबत असेल म्हणून. तो एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि ते मला कधी कळलं, 2-3 महिन्यानंतर तो फोटो जेव्हा दिसला तेव्हा कळालं की अरे यार, आपली मूर्ती पण अशीच होती. गणपती 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 बोलल्यावर सगळंच एक आनंदच असतो. एवढं डार्क नको करू. वरती होती. लाईट लाईट अजून एवढं खूप डिफरंट डिफरंट बनवायचे आहेत, पण अजून हे ऑर्डर आलेलं पहिलं करून द्यायला लागतं. त्याच्यानंतर दुसरं हेअरबँड वगैरे बनवायचे आहेत सगळे.